आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। इंडिजिनियस पीपल्स फॉर जस्टिस अँड पीस आयोजित तसेच धम्म उपासिका संघ आणि इतर सामाजिक संस्थांच्या निमंत्रणावर राष्ट्रीय जनगणना जनजागृती अभियानांतर्गत भारतीय जनगणनेचा उद्देश आणि बौद्धांचे अनुत्तरित प्रश्न या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम सत्याग्रह महाविद्यालय खारघर येथे 6 ऑगस्ट 2026 रोजी 6 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2 ते 6 वाजेदरम्यान पार पडला। यावेळी तज्ज्ञ, वकील, प्राचार्य, संस्थाचालक, राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक विचारवंत आणि अभ्यासक यांनी आपले यथोचित विचार मांडले। येत्या 2026 मधील जनगणनेत माहिती देताना धर्माच्या रकान्यात बौद्ध बांधवांनी स्पष्टपणे बौद्ध अशीच नोंद करावी असा सर्व वक्त्यांच्या भाषणांचा सारांश होता। मात्र जातीच्या रकान्यात नेमके काय नमूद करावे यावर एकमत साधता आले नाही। या विषयावर सखोल विचार मंथनही करण्यात आले। परिसंवादाचे अध्यक्ष ॲडव्होकेट किशोर कांबळे हे होते, तर प्रस्तावना व संचालन ॲडव्होकेट लासुरे यांनी केले। कार्यक्रमाच्या निमंत्रिका रेखाताई कांबळे, अध्यक्ष धम्म उपासिका संघ या होत्या। आलेल्या सर्व वक्त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी नवी मुंबई, पनवेल आणि मुंबई परिसरातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर, काय सांगाल या ठिकाणी भारतीय जनगणनेचे महत्त्व आणि बौद्धांचे अनुत्तरित प्रश्न अशा प्रकारच्या विषयावरती अतिशय बुद्धिमांत लोकांचा या ठिकाणी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता। या सगळ्या परिसंवादाचा उद्देश काय आणि काय भूमिका आहे, काय सांगाल? मी ॲडव्होकेट किशोर कांबळे। आजचा हा जो परिसंवाद चर्चासत्र आयोजित केलेलं होतं त्यामध्ये 2011 नंतर 2026 साली जी भारताची जनगणना येणार आहे आणि त्या जनगणनेमध्ये जातीय निहाय जनगणना पण होणार आहे। त्या जनगणनेमध्ये आपल्याला जे विशेषतः आपल्याला जे स्वतःविषयी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक याविषयी जो आपल्याला माहिती सांगायची आहे त्यामध्ये सर्व लोक सामान्य माहिती सांगणारच आहे, पण धर्माविषयी जी माहिती सांगायची आहे त्यामध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली दिलेला बौद्ध धर्म आहे आणि भारतामध्ये संपूर्ण बौद्धमय करायचं जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं त्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी बौद्ध धर्म हा सर्वसाधारण सर्व लोकांना दिला। त्यामध्ये आजही लोक बौद्ध न लिहिता बौद्ध सोबत जात असा शब्द लिहितात, कारण की बौद्ध धर्मामध्ये कुठल्याही प्रकारची जात पंथ नसतो। म्हणून आपण त्या जनगणनेमध्ये आपला धर्म हा बौद्ध लिहायचा असा हा सूर आजच्या परिषदेमध्ये निघालेला आहे। आणि याच बरोबर बौद्ध लिहित असताना आपली भाषा जी पाली भाषा आहे, प्राकृतिक भाषा आहे, ती पाली भाषा आम्हाला लिहिता वाचता येते असं आपण नमूद करायचं, जेणेकरून भारताच्या जनगणनेमध्ये आणि जगाच्या पातळीवर बौद्ध समाजाची जी संख्या आहे आणि पाली भाषा जाणणाऱ्यांची जी संख्या आहे ते पटलावर आली पाहिजे, हा त्याचा मागचा उद्देश। निश्चितपणे या परिसंवादामध्ये एकूण किती वक्ते आहेत आली होती आणि त्यांच्या माध्यमातून एकूण या परिसंवादाचा सार काय सांगू शकाल सर? तुम्ही सांगा। आज डॉक्टर जी.के. डोंगरगावकर लॉ कॉलेजमध्ये राष्ट्रीय जनगणना अभियान जो आहे, जनजागृती अभियान, याच्या अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर अशा वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट मधून बरीच मान्यवर मंडळी इथे आलेली होती। आणि हा कार्यक्रम जो आहे की येणाऱ्या 2026च्या जनगणनेमध्ये की सातत्याने त्या कॉलम मध्ये, धर्माच्या कॉलम मध्ये काय लिहायचा हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न 1990 पासून पडलेला प्रश्न आहे। कारण 1990 ला व्हीपी सिंगच्या सरकारने कन्व्हर्टेड टू बी शेड्यूल कास्ट असा जो अमेंडमेंट कॉन्स्टिट्यूशन मध्ये करण्यात आली आणि त्यातून 2 विचार प्रवाह आपल्या देशामध्ये सुरुवात झाली। एक प्रवाह असं म्हणत होता की आपला धर्म बौद्ध लिहा आणि जातीमध्ये तुम्ही ज्या कास्टमधून आलेला आहात ते लिहा, किंवा तुमचा जो शेड्यूल आहे ते लिहिण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं। तर दुसरा प्रवाह असं म्हणतो की बाबासाहेबांनी स्वाभिमानाचं आम्हाला जगणं दिलेलं आहे। जो स्वाभिमानासाठी बाबासाहेबांनी आयुष्यामध्ये जे स्वाभिमानाची लढाई बाबासाहेबांनी खूप आयुष्यभर त्यांच्या ज्या कष्ट झालेले आहेत, त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये
घरातली मुलं त्या सगळ्यांचा त्याग केलेला आहे. कशासाठी? या जातीच्या विकासासाठी, या देशाच्या विकासासाठी. मग बाबासाहेबांनी दिलेला जो मार्ग आहे तो योग्य मार्ग आहे. यासाठी आम्ही लोकांपर्यंत जाऊन की बाबा जातीच्या येणाऱ्या जनगणनेच्या यादीमध्ये जे आहे की जातीच्या धर्माच्या कॉलममध्ये सातत्याने तुम्ही बौद्ध धर्म लिहायचा का नाही लिहायचा हा त्यांचा भाग आहे. पण का लिहिलं पाहिजे याबद्दलची जनजागृती करण्यासाठी हा एक सूर या कार्यक्रमामधून निघालेला आहे. आणि भविष्यामध्ये आम्ही जी आहे या अभियानाच्या अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हा प्रचार प्रसार करणार आहोत. एकूण याचं कार्यक्षेत्र किती असेल, म्हणजे महाराष्ट्र पूर्ण देशभरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कशा या पद्धतीची तयारी असणार आहे? साधारणपणे आता 2026 ची जनगणना आहे की हे महाराष्ट्रापुरतं आता जरी दिसत असेल तर आपल्याकडे बौद्ध धर्माच्या अनुषंगानं वेगवेगळ्या स्टेटमध्ये खूप लोक पुढे येत आहेत आणि ते स्वतःची त्यांची असलेली जात जी आहे ती जात विसरायला मागत आहे. त्यासाठी जर समजा भविष्यामध्ये आम्हाला चान्स मिळाला तर आम्ही पूर्ण देशभर हे कार्यक्रम राबवणार आहोत. निश्चितपणे सर, यासाठी बुद्धिस्ट लोकांना याचा काय फायदा होणार आहे आणि एकूण काय उद्देश असणार आहे? आपण जे म्हणतो की जनगणनेमध्ये जर आपण बुद्धिस्ट लिहिलं तर त्याचा फायदा आणि नुकसान हा व्यक्तिगत नाही तर हा भारताच्या समग्र देशाला त्याचा फायदा होणार आहे. कारण की ज्या देश हा बुद्ध भूमी आहे त्या बुद्ध भूमीमध्ये बुद्धिस्ट धर्माचे लोक मोठ्या संख्येने राहतात आणि यांचं जतन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून आणि देशाला या बुद्धिस्ट लोकांचं संरक्षण करणे, संवर्धन करणे, त्यांच्या भाषेचं संरक्षण करणे आणि त्यांचे जे काही इथं वास्तू आहेत, वर्ल्ड हेरिटेज आहे, त्यांचं संरक्षण झालं पाहिजे ही मोठी जबाबदारी देशावर येणार आहे. आणि म्हणूनच जनगणनेमध्ये बौद्ध लिहिणं अत्यंत गरजेचं आहे आणि आम्ही पाली भाषा लिहिता वाचता येते लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. हे देशाच्या हितासाठी महत्त्वाचं. बौद्ध धर्माचा उल्लेख करण्याबरोबरच जातीचा किंवा आपल्या कॅटेगरीचा पण उल्लेख करणं पाहिजे, कारण त्यामुळे आपलं आरक्षण आणि सवलती जी आहेत त्या आपल्या सुरक्षित राहतील. अशा प्रकारचं काही लोकांचं म्हणणं आहे, याबद्दल काय मत? याच्यामध्ये कसं आहे की बौद्ध लिहिल्यानंतर तुम्ही एक रिलिजियस मायनॉरिटी म्हणून तुम्ही येणार आहात आणि रिलिजियस मायनॉरिटीसाठी संरक्षण आहे. आणि त्याच्यामुळे व्हीपी सिंग गव्हर्नमेंट जेव्हा होतं प्रधानमंत्री तेव्हा 1990 साली त्यांनी GR काढला होता आणि जे लोक बुद्धिस्ट झालेले आहेत नव्याने त्यांनाही रिझर्वेशन आणि सवलती, रोजगार या संस्थेमध्ये त्यांचं संरक्षण ऑलरेडी केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण बुद्धिस्ट लिहिल्यामुळे आमचं काही नुकसान होणार नाही. निश्चितपणे सर, तमाम बौद्ध बांधवांना यातून काय संदेश देऊ? त्यावरून संदेश असा द्यायचा आहे की जनगणना ही 10 वर्षानंतर येते आणि 2011 नंतर 2026 साली येणार आहे. म्हणून ही संधी आपल्याकडे चालून आलेली आहे की भारतामध्ये बुद्धिस्ट लोक मोठ्या संख्येने आहेत, त्याचं संवर्धन आणि त्यांना मानणारा हा भारत देश आहे. आणि म्हणून आपण याचा संधीचा फायदा घेऊन आपण त्या संधी जाऊ न देता त्यामध्ये बौद्ध म्हणून प्रामुख्याने लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की ही संधी आता पुन्हा 11 वर्षानंतरच येणार. ओके, धन्यवाद. थँक्यू सर. मॅडम, काय सांगाल या ठिकाणी भारतीय जनगणनेचे महत्त्व आणि बौद्धांचे अनुत्तरित प्रश्न अशा विषयावरती परिसंवाद आयोजित करण्यात आलेला होता. याबद्दलची जनजागृती कशा पद्धतीची करणार आहेत आणि कशा प्रकारचं नियोजन आहे? जय हिंद, नमो बुद्धाय. मी मिसेस रेखा कांबळे, धम्म उपशिका संघ अध्यक्ष. तर मला वाटतं की जनजागृती ही व्हायला पाहिजे. आपण बघतो, आपण जर इतिहास बघितला इंग्रजांच्या काळात तेव्हा ही जनगणना व्हायची, त्यानंतर कालांतराने ती बंद झाली आणि आपण बघतोय मागच्या 1911 नंतर आता 2011 नंतर आता 2026 जनजागृती म्हणजे जनगणना होणार आहे. तर मला त्यात म्हणायचं आहे की जनगणनेमध्ये जो कॉलम येतो धर्माचा त्यात बौद्ध लिहायला पाहिजे आणि भाषा पाली लिहायला पाहिजे, म्हणजे पालीचा विकास होईल. कारण आपली जी संस्कृती आहे, बुद्धिस्ट संस्कृती त्यावरून दिसून येईल. तर काही लोकांचं म्हणणं असं आहे जर आपण बौद्ध लिहिलं तर आपला जातीचा दाखला नष्ट होईल, आपल्याला रिझर्वेशन भेटणार नाही. पण असं काही होणार नाही. तुम्ही कॉलममध्ये फक्त बौद्ध आणि बौद्धच लिहा, कारण बाबासाहेबांनी जी चळवळ सुरू केली त्या वर्षापासून, तर त्या चळवळीला गती मिळेल आणि आपली जी बुद्धिस्ट संस्कृती आहे तर ती सुद्धा प्रगतिशील होईल, अव्वल होईल, चांगल्या प्रकारे प्रगतिशील होईल असं मला वाटते. बऱ्याच लोकांना काही समज असं आहे की आम्ही काय लिहायला पाहिजे.
काही लोक नवबौद्ध म्हणतात, काही लोक बौद्ध म्हणतात, काही हिंदू महाल लिहितात. पण हिंदू महाल असं काही लिहिलंच पाहिजे असं काही नाही आहे. कॉलम नाही लागतात, त्यात फक्त आपल्याला बौद्ध लिहा. कारण बौद्ध लिहिल्यामुळे आपला बराच काही विकास होईल आणि जी संख्या आता खूप कमी प्रमाणात आहे ती संख्या जवळजवळ 10 ते 15% वाढेल असं मला वाटतं. आणि सर्वांना मी विनंती करते आग्रहाची सर्व बौद्ध बांधवांना की जेव्हा जनगणनेला लोक घरी येतील तेव्हा त्यावेळेस त्या कॉलममध्ये सर्वांनी बौद्ध धर्म हा बौद्ध लिहायचा, भाषा ही पाली लिहायची. पण ही जनजागृती करताना तुम्ही कशा पद्धतीचं माध्यम कशा प्रकारचं नियोजन असणार आहे? आमचं नियोजन आता ही तर आमची सुरुवातीची पहिली म्हणजे मिटिंगच समजा, तर आम्ही याच्यानंतर मोठा कार्यक्रम घेणार आहे आणि प्रत्येक एरिया वाईज किंवा आम्ही गावागावात जाऊन किंवा प्रत्येक कुठल्या तरी रिमोट एरियात जाऊन तिथे सुद्धा आम्ही जागृती करणार आहे, जनजागृती करणार आहे. जनजागृती अभियान लावणार आहे की बाबांनो तुम्ही कॉलममध्ये बौद्ध लिहा. तुम्ही समजा बौद्ध नाही लिहिले तरी तुम्ही घाबरू नका. घाबरायचं मुळीच कारण नाही. मी बौद्ध आहे म्हणजे आहे, तुमच्या सवलती कुठल्याही जाणार नाही. तुमच्या सवलती तुम्हाला सगळ्या भेटेल, त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. आणि तुम्ही बौद्ध लिहा हेच आम्हाला जनजागृती जनगणनेद्वारे करायचं.